सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. लाडकी बहीण योजनेतून नावे वगळण्याच्या निषेधात सातारा जिल्हा महिला काँग्रेसचा मंगळवारी मोर्चा. लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ देण्याची मागणी. जिल्ह्यातील लाखो महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळल्या आल्याचा आरोप करत सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी आंदोलनात्मक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता नवीन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय पारंगे चौक सातारा येथे हा मोर्चा काढण्यात येणार असून वंचित महिलांना पुन्हा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. पालिकेच्या नावावर सुपारीचा खेळ. 3.56 कोटींच्या गॅस खुदाई प्रकरणात बाहेर सूत्रधाराची एंट्री. मोठा वरदहस्ताचा चेहरा कोण? सर्वसाधारण सभेत गौप्यस्फोट होणार. सातारा पालिकेच्या गॅस पाईपलाईन खोदाई परवानगी मागे तब्बल 3,56,00,000 रुपयांचा आर्थिक पेच निर्माण झाला असून या संपूर्ण व्यवहारात पालिकेच्या बाहेरचा एक सुघोषित सूत्रधार सक्रिय असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. संबंधितांनी गॅस कंपनीच्या प्रतिनिधींना पालिकेत 1 रुपया भरू नका, पुढचं मी पाहतो असा शब्द दिली चर्चा असून यामुळे पालिकेच्या महसुलाला मोठा फटका बसल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर या कथित व्यवहाराला कोणाची राजकीय व्यवस्था आहे याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या निकृष्ट कारभाराचा आणखी एक नमुना समोर. खटाव तालुक्यातील मांडवे येथे उद्घाटनाच्या आधी जिल्हा परिषदेच्या नवीन बांधकाम करण्यात आलेल्या शाळेचा लाभ कोसळला. जिल्हा परिषद निष्क्रिय कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. खटाव तालुक्यातील मांडवे येथे उद्घाटनाच्या आधी जिल्हा परिषदेच्या नवीन बांधकाम करण्यात आलेल्या शाळेचा स्लॅब कोसळला आहे. सुमारे 1,05,00,000 रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा उभारण्यात आली. मात्र इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वी 3 खोरे पावसाच्या पाण्याने गळू लागले आहेत. त्याचबरोबर वरांड्याची पीओपी स्लॅब कोसळू लागले आहे. या निकृष्ट बांधकामी विरोधात ठेकेदारांविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती आणि सीईओ याबाबत काय बोलणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गोळीबाराप्रकरणी संशयितांना अटक. सरपंचासह दोघे अहिल्यानगरमध्ये ताब्यात. जखमींवर उपचार सुरू. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून पेरले तर्व कराड येथे गोळीबार करणारा सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण राहणार कालगाव तालुका कराड आणि त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित राहणार मसूर तर्व कराड याला पोलिसांनी अहिल्यानगरातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखाने उमरत पोलिसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात दोन्ही संशयितांना अहिल्यानगर येथे ताब्यात घेतले. गोळीबारात गंभीर जखमी झालेला संतोष शंकर गोलक वय 37 मूळ राहणार कालगाव सध्या राहणार उमरज आणि कमरोज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आषाढी यात्रेसाठी सातारा विभागातून 20 ते 30 जुलै दरम्यान 246 जादा एसटी बस. सातारा जिल्ह्यातील विविध मार्गावर नियमित प्रवाशांनी दररोजच्या बसची माहिती घेण्याची गरज. आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाच्या सातारा विभागातर्फे दिनांक 20 ते 30 जुलै या कालावधीत 246 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. सातारा विभागातील सर्व आगारातून बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विविध मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दररोजची असणारी बस येईलच असं सांगता येणार नाही, कारण सातारा एसटी विभागाकडे कोणत्याही अतिरिक्त बसेस नाहीत. दररोज नियमित चालणाऱ्या बसेस ते पाठवत असल्यामुळे नियमित फेऱ्यात कमतरता होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी दररोजच्या बसची माहिती घेण्याची गरज आहे. लेखा परीक्षांच्या रडारवर 78 ग्रामपंचायत अधिकारी. दप्तर सादर करणाऱ्यांवर होणार कारवाई. प्रशासनामार्फत नोटिसा. लेखा परीक्षण प्रक्रियेसाठी गती देण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सुमारे 78 ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध करून दिले नाही याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यांच्यासह शिस्तभंगासह दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमुळे खळबळ उडाली आहे. हयातीचा दाखला 24 जुलैपर्यंत जमा न केल्यास जुलैची पेन्शन बंद होणार. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपला ऑनलाईन हयातीचा दाखला 24 जुलै 2026 पर्यंत अनिवार्यपणे सादर करावा आणि आता जुलैची पेन्शन जमा होणार नाही असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. या संदर्भात सर्व ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांना गावदेव तातडीने जनजागृती करण्याबाबतची सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात दौंडी देणे, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सहकारी संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावून लाभार्थ्यांना मुदतपूर्वी हयातीचा दाखला करण्याबाबत माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनाली करोना सातारा परिसरात एसटी टेम्पो आणि रिक्षा एकाच वेळी धडकले. सातारा येथील बसस्थानक परिसरातील मनाली करोना येथे रविवारी दुपारी एसटी बस, आयशर टेम्पो, रिक्षा यांच्यात विचित्र तिहेरी अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना झाली नाही. मात्र तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एसटी बस स्थानकातून पवई नाक्याकडे जात होती. त्याचवेळी आयशर टेम्पोने बसला समोरून धडक दिली. धडकेचा जोर इतका टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटणे जवळच असलेली रिक्षाला ही धडक बसली. त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवनेरी कारखान्याच्या दूषित पाण्याविरोधात शोले स्टाईल आंदोलन. पिंपरी तालुका कोरेगावातील ग्रामस्थ आक्रमक. ग्रामपंचायतीची कारखान्याला नोटीस. जयपूर तालुका कोरेगावातील शिवनेरी शुगर या खासगी साखर कारखान्यात दूषित सांडपाणी सोडले जात असल्याने रविवारी पिंपरीचे ग्रामस्थ आक्रमक झाले. कारखान्यातून निघालेल्या दूषित सांडपाणी बंद करावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी शोले स्टाईल आंदोलन केले. गावातील पाण्याच्या टाक्यावरून चढून आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. ग्रामस्थांनी कारखान्यावर घोषणाबाजी करत हे दूषित पाणी बंद करावे अशी मागणी केली. गंभीर बाब लक्षात घेऊन विस्तार अधिकारी नंदकिशोर माने आणि ग्रामपंचायत अधिकारी किरण कंटे यांनी शिवनेरी शुगर व्यवस्थापनाला अधिकृत नोटीस बजावली आहे. मधून ऑइल सांडल्याने खंबाटकी काठात घसरगुंडी. महामार्ग व खंडाळा पोलिसांच्या तत्परतेने कारवाई. बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये रविवारी दुपारी 11च्या सुमारास टँकरमधून ऑइलची गळती झाल्याने रस्त्यावर वाहने घसरण्याची शक्यता होती. महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
शेअर करा.